पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 ते भाजप महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे लाईनआळीमध्ये सुरू करण्यात आले आहे। या कार्यालयाचे उद्घाटन माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी उत्साहात पार पडले। या प्रसंगी जमलेली कार्यकर्त्यांची अलोट गर्दी पाहून आगामी 15 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजू सोनी आणि सुमित झुंजारराव यांचा विजय निश्चित असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी उमेदवारांच्या कार्याचे विशेष कौतुक केले। सुमित झुंजारराव यांनी शहराध्यक्ष म्हणून अत्यंत प्रभावी काम केले असून ते नगरसेवक पदाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडतील अशी खात्री त्यांनी व्यक्त केली। तसेच राजू सोनी यांच्या जनसंपर्काचा आणि कार्याचा उल्लेख करत त्यांच्या कामाला तोड नसल्याचे आमदार ठाकूर म्हणाले। सुमित झुंजारराव ते सोसायटीमध्ये राहतात, त्यामुळे त्या ठिकाणचे सगळे कार्यक्रम असतील। पुढे सुमित झुंजारराव यांच्यावरती आपण पनवेल शहराची भारतीय जनता पार्टीची अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे आणि ज्या पद्धतीनं सुमित झुंजारराव यांनी ती अतिशय चांगल्या पद्धतीनं निभावली, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला नगरसेवक म्हणून ते निश्चितपणाने न्याय देतील त्याची मला सुद्धा या ठिकाणी खात्री वाटते। राजू सोनी यांच्याबद्दल मी वेगळेपणाने सांगण्याची गरज नाही। लाईनआळीच्या या टोकापासून ते कोळीवाड्याच्या त्या टोकापर्यंत एकही विभाग असा नसेल की राजू सोनी त्या परिसरात काम करत नाही। खरं तर मागच्या कालावधीमध्ये आम्ही त्यांना सांगत राहायचो की राजू शेठ निदान तुमचा प्रभागाच्या सीमारेषा तरी ओळखा, निदान त्याच्या बाहेर जाऊन तरी काम करू नका। बाकीच्या नगरसेवकांना जरा ओशाळलेपणानं वाटतं की तुम्ही तिथं जाऊन त्या गटाराची झाकणं बसून देता, तिथं टॉयलेटचा दरवाजा तुटला असेल महापालिका येण्याची वाट न बघता तुम्ही ते दरवाजे बसून देता। की म्हटलं बाकीचे लोक म्हणजे आपल्या पक्षातले नाही पण अनेक ठिकाणी आपण उदाहरणं बघतो, अनेक महापालिकांमध्ये उदाहरणं बघतो, लोक 1000 रुपयाचं काम करतात 2000ची पाटी लावतात। आता एक टॉयलेटवरती काय पाटी लागणार आणि त्या गटाराच्या झाकणावर काय पाटी लागणार, पण स्वतःच्या खिशाला तोशीत लावून सातत्यानं राजू सोनी यांनी जे काम केलेलं आहे त्याला दुसऱ्या कोणाची तोड नाही। निश्चितपणानं त्याची दखल आपण सगळेजण घेत राहतो, सर्वसामान्य नागरिक घेत राहतो। ज्या पद्धतीनं या पनवेल परिसरातल्या प्रत्येक मंदिराला राजू शेठ सोनी यांचा हातभार लागला आहे, तो पाहता मला खात्री आहे की या सर्वसामान्य जनतेचा दुवा हा तुम्हाला लाभलेला आहे आणि त्यामुळे निश्चितपणानं मतदार म्हणून हे सगळे आपल्या पाठीशी राहणार आहेत। खरं तर ज्या वेळेला सौ दर्शना भोईर निवडून आल्यात, रुचिता लोंढे निवडून आल्यात, या निवडून आल्याच्या नंतर कदाचित त्यांच्या परिसरातले कार्यकर्ते हे प्रचाराला फिरणार नाही असं काही लोकांना वाटलं, पण मी आल्यानंतर पाहतोय गर्दी तर त्यांचीच जास्त आहे आणि त्यामुळे निश्चितपणानं एक दिलानं सर्वच्या सर्व आमचे आधी ठरवलेले उमेदवार आणि आत्ता झालेले नगरसेवक हे एक दिलानं या निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरलेले आहे आणि ही खरं तर भाजप महायुतीची ही ताकद आहे आणि हीच ताकद आपल्याला केवळ निवडणुकीपुरती नाही, निवडणुकीच्या नंतर देखील सर्वसामान्य जनतेची कामं करण्यासाठी उपयोगाला येते। आज आपण जरी या कार्यालयाचं उद्घाटन करतोय, पण भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे हा 365 दिवस लोकांची सेवा करत असतो, काम करत असतो आणि ह्याच संघटनात्मक ताकदीवर आज आपण आपले 2 उमेदवार बिनविरोध पनवेल महानगरपालिकेत गेलेले आहेत। तसंच ज्या दिवशी हे 2 माझे सहकारी दर्शना भोईर मॅडम आणि रुचिता लोंढे मॅडम जरी बिनविरोध निवडून आल्या तरी त्या दिवसापासून माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून मला आणि सोनी साहेबांबरोबर प्रत्येक घरोघरी जातो। ज्या वेळेला आम्ही प्रचाराची सुरुवात रोहिदास वाड्यातला केली त्यावेळेला रोहिदास वाड्यातले कार्यकर्ते माजी नगरसेविका रेणुका भोकर मॅडम असतील, तसेच आम्ही पुढे टपाल नाक्यावर गेलो, रिमची गल्लीत गेलो, प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणीचा कार्यकर्ता आपल्या सोबत होता। भारतीय जनता पार्टीची ताकद हीच आहे की हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। कार्यकर्त्यांना कसं पाठबळ द्यायचं याचं उदाहरण आपले सन्माननीय सभागृहाचे परेशदादा ठाकूर आहे की परेशदादांनी 4 वर्षापूर्वी मला तयार करण्यासाठी हे केलं, मला पाठबळ दिलं, दरवेळेला प्रत्येक कार्यक्रमात पाठीशी उभे राहिले। असंच प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीमागे हा पक्ष उभा राहतो, म्हणून भारतीय जनता पार्टीची ही संघटनात्मक ताकद आज आपल्याला इकडे दिसतीये। ज्या वेळेला आम्ही घरोघरी दादा जातोय किंवा घरातले तिकडचे लहान मुलं किंवा प्रत्येक जण हा
सोनी साहेबांनी माझं हे काम केलं, दर्शनाताईंनी मला इकडे नळ बसवून दिला, रुचितानी हे केलं आणि खरंच मला अभिमान वाटतो की असे सहकार्य आहेत. आणि 5 वर्षानंतर जेव्हा मीही कधी परत जाईन त्यावेळेला लोकही असं बोलले बाबा हा या पोरांनी हे काम केलंय. नक्कीच माझ्यावर तो दाखवलेला विश्वास आहे. माझ्या सहकारी राजू सोनी साहेब आहेत. आम्हाला दोघांनाही ही कार्यकर्त्यांची ताकद तुम्ही दिली याचा मी खरंच मनापासून आभारी आहे. चारही उमेदवार याच्यात आपल्याला परिसर इथे दिसत आहेत, पण ते 4 उमेदवारांच्या मागे खमके म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांची पद्धत कशी असते ही योग्य पद्धतीनं आदरणीय सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांनी दाखवलेली आहे. कारण खरोखर काही गोष्टी कडकपणाने घ्यायच्या असतात, काही गोष्टी नरमाईने घ्यायच्या असतात. त्यांना तो बरोबर समतोल राखता आला, म्हणूनच त्यांचं नाव पूर्ण महापालिकेत काम करणारा नेता म्हणून असं झालं. हे सगळ्यांपुढे मला सांगावं लागेल. आणि आता येत्या 15 तारखेला आपल्या या प्रभागाच्या 2 भगिनी तर बिनविरोध झालेल्याच आहेत, त्यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आता 2 आपले भाऊ हे आता यायला मागतात, आदरणीय राजू शेठ सोनी आणि सुमितजी यांना येत्या 15 तारखेला कमळाच्या पुढचं बटन दाबून आपण भरघोस मतांनी विजयी करायचं आहे आणि समोरच्यांना दाखवायचं आहे की ही सगळी मतं ही फक्त आणि फक्त इथे भारतीय जनता पार्टीलाच आहेत. हे देखील तुम्हाला सगळ्यांना आवर्जून घरोघरी जाऊन सांगावं लागेल. कोणी असेल, कितीही समोरचा उमेदवार असेल, त्याला कमी लेखायचं नाही. आपलं काम कार्यकर्त्यांचं आहे, आमच्याच सर्वांचं, की आपण घरोघरी जाऊन प्रत्येकाला, प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक मतदाराला आपण विनंती करायची आणि 13 तारखेच्या संध्याकाळपर्यंत आपण घरोघरी पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया, जेणेकरून कोणीही बोललं नाही पाहिजे की उमेदवार आमच्या घरी आले नाही. कारण कुठलंच द्यायचं नाही, कारण कामाच्या पोचपावतीने आपण पुढे चाललोय, परंतु उमेदवार पोचला नाही ही काही शंका किंवा ही कुठलीही शंका किंवा आपली कोणाची कंप्लेंट ही प्रशांतदादा समोर गेली नाही पाहिजे. तर नक्कीच मी तुम्हाला एकच विनंती करेन, राजू शेठ तुम्ही तर मी नेहमी सांगतो प्रशांतदादा की राजू शेठ म्हणजे सुरुवातीला व्हॅन आणि गमेलं पावडं घेऊन जाणारा, प्रत्येकाच्या जिथे अडचण असेल ते ड्रेन साफ करा, खड्डे भरा, अशी ओळख राजू शेठ तुमची आहे. तीच ओळख पुढे या सगळ्या तरुणांना द्यायची काम हे आपली जबाबदारी आहे. मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून कौतुक करतो आणि येणाऱ्या 15 तारखेला आपण कमळाच्या पुढचं बटन दाबून सगळ्यांना खूप मताधिक्याने विजयी करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार. या सोहळ्याला जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक नितीन पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत, अनुराधा ठोकळ, रेणुका मोहोकर, कल्पना ठाकूर, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, शहर उपाध्यक्ष केदार भगत, रुपेश नागवेकर, अमित ओझे, प्रशांत शेट्टे, खंडेश धनावडे, अभिषेक पटवर्धन, देवांशू प्रभाळे, नलिनी शेलार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह प्रभाग 19 मधील उमेदवारांनी लाईनाळी परिसरातील मतदारांसोबत संवाद साधून विकास कामांचे कार्य अविरतपणे सुरू राहण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.